नमस्कार, मी आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर जे आपलं मार्केट आहे काल तर चांगल्या पद्धतीने डाऊन वगैरे झालं आहे, क्रॅश वगैरे झालं आहे। काल एक लूजिंग डे होता, जवळपास निफ्टी जवळपास 2%ने डाऊन झाला आहे, क्रॅश झाला। तर बाकी इंडेक्स निफ्टी स्मॉल कॅप, आपलं निफ्टी मिड कॅप ऑलमोस्ट 2%ने क्रॅश वगैरे झाले तेही। तर जास्त सेलिंग पी एस यू बँकिंग मेटल्स आणि रिॲलिटी सेक्टरमध्ये झाली। जवळपास सर्वच इंडेक्स रेडमध्ये होते काल। तर त्यामागचे कारण व्हायरस आहे असं म्हटलं जातं, पण असं माझं मत नाही, ओपिनियन आहे माझं। कारण की जो HMP व्हायरस आहे तेवढा खतरनाक नाही कोविड-19 सारखा, असं आपल्या मंत्रालयाने सांगितलं आहे। तर त्याचे 2-3 पेशंट बेंगळुरूमध्ये सापडले सुद्धा आहेत, त्यामुळे थोडे इन्व्हेस्टर जे आहेत ते पॅनिक झाले त्यामुळेच। तर तरी एशियन मार्केटमधील इंडेक्सवर याचा मेजर काही रिॲक्शन वगैरे दिसत नाही। आपलं मार्केट पडण्यामागे एकापेक्षा जास्त कारणे असू शकतात, जसं की ग्लोबल इकॉनॉमीची कंडिशन वगैरे तेवढी चांगली नाही ग्रोथमध्ये, तर त्याचा परिणाम होऊ शकतो। व डॉलर इंडेक्स वाढत आहे, म्हणजे डॉलर स्ट्रॉंग होत आहे आणि रुपये वगैरे डेप्रिस होत आहे। तर हे डेप्रिसिएशन थांबवण्यासाठी RBI थोडे डॉलर वगैरे विकत आहे। तसेच यूएसची बॉन्ड यील्ड जी आहे ती थोडीशी इन्क्रीज झाली, त्यामुळे एफ आय एस कंटिन्यू सेलिंग करत आहेत इंडियन मार्केटमध्ये। तर त्याचे हे काही चॅलेंजेस आहेत जे की इंडियन मार्केटवर प्रेशर आणत आहेत। आणि Q3चे नंबर तेवढे चांगले येत नाहीत, कारण की बिझनेस अपडेटचे नंबर वगैरे थोडे वीक येत आहेत। मेजरली बँकिंग अँड FMC सेक्टरमधील ग्रोथचे नंबर कमी दिसत आहेत। त्याच्यात पुढे जे आपलं हे आहे, आपलं इंडियाचे सर्व्हिस ॲक्टिव्हिटी जे आहेत, तर ते सर्व्हिस ॲक्टिव्हिटीचा PMI नंबर म्हणजेच पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स तो 4 मंथच्या हायला वगैरे पोहोचला आहे। तर तो जो नंबर आहे तो 59.3 हा नंबर वगैरे आपलं डिसेंबरमध्ये आला आहे। पण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एक चांगल्या प्रकारे डाऊनफॉल दिसत आहे, तो नंबर वगैरे 12 मंथच्या लोला गेलेला आहे। तर ही इंडस्ट्रीमध्ये एक क्लिअर म्हणजे इंडिकेशन देत आहे, म्हणजे सर्व्हिस चांगल्या होत आहेत, पण मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी वगैरे चांगली तेवढी नाही। तर Q2 पेक्षा म्हणजे Q3मध्ये चांगल्या गोष्टी होतील असं वाटत आहे, पण गेल्या 3 महिन्याच्या PMI नंबरवरून असं दिसत आहे। तसंच आपलं फायनान्स अँड इन्शुरन्समध्ये एक स्ट्रॉंग बिझनेस ग्रोथ दिसत आहे, म्हणजे त्यांच्या बिझनेस ॲक्टिव्हिटीवरून दिसत आहेत असं। आणि तसं पुढे म्हणलं तर ॲक्झो नोबेल इंडियाची कंपनी आहे, जी की एक ड्युरेटिव्ह पेटंटची कंपनी आहे। तर ते त्यांचा पॉवर कोटिंग बिझनेस जो आहे ते सेल करण्यासाठी मार्केटला एक्सप्लोअर करत आहेत। आणि ते R&D ही त्यांची इनडायरेक्ट अर्म आहे, तर त्यालाही सेल करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांच्या बोर्डाकडून यासाठी अप्रूव्हल सुद्धा मिळाला आहे। आणि ॲक्झो नोबल ही एक पोटेन्शियल ॲक्विजिशन ही एक्सप्लोअर करत आहे त्यांच्या डेरिव्हेटिव्ह पेटंट्समध्ये। तर जर पुढील म्हणलं तर टायटनने पुन्हा एकदा आपलं अपडेट दिले आहेत Q3चे। तर त्यांची बिझनेसमध्ये इयर ऑन इयर 24%ची ग्रोथ झाली आहे, त्यांच्या ज्वेलरी सेगमेंटमध्ये 26%ची ग्रोथ झाली आहे। तर यावर्षी फेस्टिव्ह सीझन चांगलं होतं, म्हणजे त्यामुळे ह्याच नाही सर्वच कन्झ्युमर फेसिंग बिझनेससाठी एक ओपिनियन बेटर वगैरे दिसत होतं। दिवाळीची एक चांगली डिमांड आली, त्यामुळे कंपनीची जी ग्रोथ आहे ती हायर सिंगल डिजिट वगैरे राहिली आहे। तर प्लेन गोल्डमध्ये 24%ची वगैरे ग्रोथ झाली आहे, कारण की हायर गोल्ड प्राइजेस व गोल्ड कॉईन जो आहे त्याचा सेल वगैरे 48% वगैरे इयर ऑन इयर ग्रो झाला आहे। म्हणजे
येथे त्यांचा टायटनचा जो बिझनेस आहे तो लो मार्जिन बिझनेस आहे. तर गोल्ड कॉईन मध्ये जास्त वर्क नसतं. तो एक म्हणजे स्टँडर्ड गोल्ड कॉईन असतो आणि टर्निक्सने ही चांगल्या पद्धतीने आपले आउटसाईड इंडिया वगैरे स्टोअर वगैरे ॲड केले. तर इंडियामध्ये 24 स्टोअर ॲड केलेत ओव्हरऑल कंपनीने. तर त्यातील 11 स्टोअर टर्निक्सने ॲड केलेत आणि 13 स्टोअर मियाचे आहेत, जे की प्रीमियम ज्वेलरी ब्रँड आहे. तर त्याचे आहे ते. आणि वॉच आणि वेरेबल बिझनेसमध्ये 13% वगैरे ग्रोथ दिसली आहे, 13%ची. आणि आय केअर बिझनेसमध्ये 17% ग्रोथ दिसली आहे. आणि जो की आपला केरेट लेन जो आहे, केरेट लेनमध्ये जो की यांचा ज्वेलरी स्टँडर्ड पोर्टफोलिओमध्ये आहे, तो पाहिलं तर 25%ने इयर ऑन इयर ग्रोथ झालेला आहे तोही. म्हणजे कॅरेट लेनचा बिझनेस आणि ओव्हरऑल बिझनेस कंटिन्युअली वगैरे ग्रो होताना दिसत आहे करंटली. तसेच आपलं जुबलेंट फूडवर्कनेही आपले Q3 अपडेट दिले आहेत. तर त्यांचा जो QSR सेगमेंट आहे, जो की भरपूर काळापासून परफॉर्म वगैरे करत नाही, तोही आता करेल असं वाटत आहे. तर जुबलेंट फूडवर्कने Q3मध्ये ॲटलिस्ट 26%ची ग्रोथ वगैरे रिपोर्ट केली आहे. तर कंपनीचे जे DP युरेशियाचे जे ॲक्विजिशन आहे ते केल्यामुळे नंबर थोडे चांगले येत आहेत. पण स्टँडर्ड लोन बेसिसवर रेव्हेन्यू पाहिलं तर फक्त 19%ने ग्रो वगैरे झाला आहे. एक क्वाईट डिसेंट रेव्हेन्यू ग्रोथ वगैरे झाली आहे. हे जे ग्रोथ आहे म्हणजे हे जे स्ट्रॉंग परफॉर्मन्स आहे मेजरली बाय स्टेबल डिमांडमुळे आहे त्यांच्या अक्रॉस प्रोडक्ट रेंजमध्ये. तर तसेच त्यांचे जे लाईक फॉर लाईक ग्रोथ आहे ती 12.5%ची आहे इयर ऑन इयर या क्वार्टरमध्ये. तसेच फेस्टिव्ह सीझनमुळे ही ग्रोथ झालेली आहे, कारण की त्यांचा जो बेस जो आहे तो बेस वगैरे स्ट्रॉंग झाला नाही. तर कंपनी आपलं म्हणजे एक्सपान्शन स्ट्रॅटजी आहे ती आताही चांगल्या पद्धतीनं एक्झिक्यूट करत आहे असं कंपनीच्या मॅनेजमेंटने वगैरे म्हटलं आहे मॅनेजमेंटने. तर त्यांनी 130 स्टोअर ॲड केले. तर त्यांचे आता टोटल 3260 आउटलेट वगैरे टोटल झाले आहेत. तर तसंच पुढील महिन्याला एंजल वननेही अपडेट दिले त्यांचे बिझनेस अपडेट. त्यांचा जो क्लायंट बेस आहे इयर ऑन इयर पाहिलं तर 51.6%ने ग्रो झाला आहे. तर त्यांचा जो ब्रोकिंग ॲपमध्ये एक चांगली ग्रोथ झाली आहे. क्लायंट बेस टर्म अँड म्युच्युअल फंडच्या SIPचे रजिस्ट्रेशन ही वाढलेली आहे. पण डेली टर्नओव्हर आहे क्यू बेसिसवर 11.8%ने डिक्रीज झाला आहे. तर येथे यामागचे कारण म्हणलं तर आपलं SEBIने डेरिव्हेटिव्ह मार्केटमधील ॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी भरपूर काही रूल आणि रेग्युलेशन आणलं आहे. त्याचा परिणाम ओव्हरऑल ब्रोकिंग कंपनीवर दिसत आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.